तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी इथं बनवणार आहे केक। तर केक बनवण्यासाठी मी इथं घरीच प्रीमिक्स बनवणार आहे। तर घरी प्रीमिक्स बनवण्यासाठी मी इथं घेतलंय 1 कप मैदा। हा मैदा आहे, तर आपण याला गाळून घेऊया। तर इथं मी हा जो मोठा कप असतो ना, 250 ml चा कप आहे हा। तर हा मी 1 कप मैदा घेतलेला आहे। आता हा गाळून घेऊया। तर इथं तुम्ही बघू शकता मी 1 कप मैदा गाळून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकूया। तुम्ही इथं नॉर्मल थोडा सोडा टाकलाय बघा। या सगळ्यात छोटा जो स्पून आहे ना, यानं अर्धा स्पून टाकलाय मी। अर्ध्याचे थोडं कमीच टाकलाय। तर आता पुढे टाकूया आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर। तर इथं बेकिंग पावडर मी 2 चम्मच टाकणार आहे। तर इथं हे 2 चम्मच बेकिंग पावडर टाकलं। आणि आता ह्याच्यामध्ये मी ब्लॅक फॉरेस्ट बनवणार आहे। तर त्यासाठी इथं मी कोको पावडर टाकणार आहे। तर कोको पावडर मी ह्याच्याने टाकणार आहे, मी ब्लॅक फॉरेस्ट बनवणार आहे। तर एवढं कोको पावडर टाकूया आपण। हे पण गाळून घेऊया। तर मी इथं कोको पावडर पण टाकून घेतलं। तर इथं बघू शकता तुम्ही कोको पावडर मी टाकलेलं आहे। तर आता मी इथं 1 पुडी टाकते कॉफीची। 1 पुडी टाकली मी कॉफीची। तर आता हे प्रीमिक्स आपलं रेडी झालेले आहे। आता आपण याला भिजवायसाठी जे सामान लागतं ना, ते रेडी करून घेऊया। तर हे आपलं प्रीमिक्स बघा आता रेडी झालेले आहे। तर हे बघा आपलं प्रीमिक्स रेडी झालं। तर इथं बघू शकता तुम्ही, आता हे मी 3 अंडे घेतले। 1 किलोचं केक बनवते मी, तर 3 अंडे घेतले। आणि आता आपण हे चांगलं फेटून घेऊया। चांगलं फेटून घेऊया आपण हे अंडे आता। तर आता हे बघा एवढी साखर घेतली मी। फुल भरून आपण मैदा घेतला होता आणि ह्या 2 नंबरच्या रेषेपर्यंत साखर घ्यायची आणि ह्याच्या खाली 1 नंबरच्या रेषेपर्यंत आपल्याला तेल घ्यायचं। तर आता हे साखर मी मिक्सर मधून काढून घेते। आता हे बघू शकता ही पिठी साखर मी काढून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल काढून घेऊया। तर आता इथं बघा एवढं आपण तेल घेऊया। तर मापाने एवढं तेल घेतलंय मी। आता आपण हे छान क्रीम एवढी फेटून घेऊया आणि मग याच्यामध्ये मिक्स करूया। तर हे बघू शकता तुम्ही किती आपलं फुललं आणि छान याच्यावरती बबल्स येत आहेत। तर आता आपण याच्यामध्ये ही पिठी साखर टाकून देऊया। तरी पूर्ण पिठी साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची, जेवढी आपण पिठी साखर काढली ना मापानुसार। तर आता याच्यामध्ये पिठी साखर टाकली मी, त्याला मिक्स करूया। आणि याच्यामध्ये आता हे तेल पण ऍड करायचं। तर हे तेल आपण टाकून घेऊया याच्यामध्ये। आता याला मिक्स करू। आता आपण याच्यामध्ये
पायनॅपल इसेन्स टाकू थोडं. तर आता याच्यामध्ये थोडं इसेन्स टाकते मी पायनॅपलचं. आता याला आपण फेटून घेऊ. तर आता याला पूर्ण फेस येईपर्यंत, आपलं बबल्स येईपर्यंत आपण फेटून घेतलं. अजून थोडं 1 मिनिट फेटून घेऊया. तर आता हे मिक्स करून घेऊया आपण. हे प्रीमिक्स बनवलेलं आपण याच्यामध्ये टाकू. एकाच दिशेमध्ये याला फेटायचं. आता याच्यामध्ये जर आपल्याला थोडं कमी वाटलं ना, म्हणजे पातळ जर नाही झालं, तर याच्यामध्ये आपण थोडं दूध ऍड करायचं. तर आपल्याला थोडंसं ऍड करावंच लागणार दूध याच्यामध्ये. तर इथं मी याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड करते. तर इथं आपलं छान असं फेटून घेतलेलं आहे बघा. आपलं फेटून रेडी झालं. आणि इथं मी हे पण धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊया. तर माझ्याकडं ना बटर पेपर नाही आहे, तर मी यालाच तेल लावून घेते आणि ह्याच्यामध्येच टाकून देणार आहे डायरेक्ट. बटर पेपर नाही आहे माझ्याकडं, तर मी ह्याच्यामध्येच टाकून घेणार डायरेक्ट. तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण ह्याला ठेवून देऊया फ्रीज याच्यामध्ये, शिजवायला ठेवूया आपण. तर हे बघा, हे मी पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये प्लेट टाकली कारण माझ्याकडे स्टँड नव्हतं आणि त्याच्यामध्ये मी हा डब्बा ठेवला. आणि आता आपण वरतून असं झाकण ठेवून देऊया. तर आता आपण याला जवळपास 45 मिनिटं तर असंच ठेवायचं. याला ओपन उघडायचं नाही, झाकण वगैरे काढायचं नाही. तर चला भेटूया 45 मिनिटानंतर. हे बघू शकता मी क्रीम लावून घेते. तर खालती क्रीम लावून घेतलेली. आता वरच्या याला आपण क्रीम लावून घेऊ. आता इथे मी बघायच्यावरती पायनॅपलचं क्रश टाकून घेतलं. एका हातात मोबाईल पकडला त्यामुळे मला स्टँड फिरवता येत नाही, कारण माझं स्टँड दुसरंवालं मोल्ड आहे, त्यामुळे मी हातातच मोबाईल धरला. तरी क्रश आपण फिरवून घेऊया नीट व्यवस्थित. तर इथं क्रश टाकलेलं मी सगळीकडे लावून घेतलं. आता मी तिसरी लेअर ठेवली आणि याच्यावर आता हे शुगर सिरप केलेले मी टाकून घेते पूर्ण. तर इथं बघा शुगर सिरप मी पूर्ण टाकून घेतला. आता आपण परत क्रीम लावून घेऊया. इथं कलर वगैरे आणला नव्हता, त्यामुळं क्रीममध्ये काही कलर वगैरे टाकला नाही. आपलं सिंपल केलंय, कारण मुलांची पण घाई चालू होती खाण्यासाठी. तर इकडे बघू शकता तुम्ही, लेअर वगैरे किती छान अशा मस्त आल्या आणि टेस्ट तर 1 नंबरच झाली. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान झालंय. बघू शकता तुम्ही, ब्लॅक फॉरेस्ट बनवलेलं मी. तर कलर असताना थोडं क्रीममध्ये कलर टाकून आपण मस्त काहीतरी डिझाईन वगैरे अजून केली असती, पण कलर नव्हता त्यामुळं मग सिंपलच ठेवला मी.